या धावपळीच्या युगामध्ये जगत असताना मित्रांनो, कष्ट केल्याशिवाय काही पर्याय नाही आणि कष्ट तर करावंच लागते. पोट दिलं म्हणजे कष्ट तर करावंच लागते. आणि तुम्हाला सांगतो, कष्ट केल्याच्या नंतर भाकर कुटका खायला भेटते, नाही तर भिन भाकरीचंच मरावं लागते मित्रांनो. चला तर जय श्रीराम, तुमचं स्वागत आहे आपल्या जिगरूच्या ब्लॉगमध्ये. आता विषय कसा आहे, आपण सकाळ सकाळी मस्तपैकी बार्शीला पोहोचलो आणि एकदम करेक्ट 7 वाजता आपली जिगरू खाली करायला लावली. आणि पार्टीवाले पण भाऊ खूप भारी होते, चांगल्या प्रमाणात आणि ठरल्याप्रमाणे आपली गाडी खाली करायला लावली. लगेच जेसीबीवाला भैया आला आणि लगेच आपल्या जिगरूच्या आतमध्ये घुसून सगळी चुरी खाली करून घेतली मित्रांनो. आणि भावानं एक भत्ता आपला बेंड केला. जाऊ दे भाऊ म्हणलो, काही विषय नाही, आता काय नुकसान तर होणारच. आता रस्त्यावर चालत असताना आपलं अचानक काही तर होतच असते, त्याच्यामुळं काय टेन्शन घेऊ नको. खाली केली आणि मी तिथनं निघालो थेट आता सोनपेठला. आता सोनपेठला जात असताना रस्त्यात आपल्या भावाला फोन केला आणि भावाला विचारलं, आपल्याला जिगरूची सर्व्हिसिंग करायची आहे. कारण काळं झर झालं होतं आतमधून. तशीच जर साखर भरली तर पार्टीवाला तर काय खाली करणार नाही. आणि आपला माल आहे डीमार्ट एक्सपोर्टचा, त्याच्यामुळं काळं तर काय कसंच जमणार नाही. त्याच्यामुळं फटाफट केजमध्ये पोहोचलो. भाऊ पण आला आणि दोस्ती वॉटर सर्व्हिसिंगवर आपली जिगरू लावली आणि भावानं 1 नंबर आपली जिगरू धुवून दिली. तर विषय कसा आहे मित्रांनो, इथं दोस्तीच आहे. आणि भावाच्या दुकानचं नाव दोस्ती म्हटल्यानंतर भाऊ तर काय 1 नंबर दिलदार होता. आणि आपले असलम भैया पण तेवढ्यात आले, त्यांची पण ग्रेट भेट झाली. आणि लगेच आपली जिगरू चकाचक धुवून रोडवर काढली. आणि असलम भैया म्हणले, चला आता मस्तपैकी गार तर पिवावंच लागते, कारण उन्हातानाचे दिवस आहेत मित्रांनो. आणि तुम्हाला पण उन्हातानाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. उन्हामध्ये बोंबलत फिरू नका कुठं पण, कारण उन्हाचं टेम्परेचर खूप आहे. मस्तपैकी लसीन तेन पिऊन आलो. आता भाऊ म्हणले, लई दिवस झालं गाडीवर तर काय आलो नाही आपण, आणि जिगरूची तर काय भेट झाली नाही. तर मित्रांनो, भावाला जरासं भेटून बरं वाटलं. आणि भाऊ तर काय आपला मोठा फॅन आहे, आपला म्हणजे आपल्या जिगरूच आहे. भावाला बाय केला आणि निघालो थेट सोनपेठला. आणि या कारखान्यावर आलो सकाळी सकाळी 9-10 वाजता. आणि इथं नाश्तान तेन केला. आता पार्टीवाल्याला फोन केला तर पार्टीवाला म्हणते, बाबा आता डिओ तर काय आज होणार नाही. म्हटलं बसा बोंबलत. आता काय परत तिथनं तर काय धावधाव करत आलो. आणि इथं असं म्हणल्याच्यानंतर मला विषय एकदम हार्ड झाला. आता काय ना, भाकर कुटका खायचा आणि संध्याकाळी मस्तपैकी पडायचं, कारण आपली जिंदगी तशी आहे. आता डिओ नाही म्हटल्यानंतर गाडी तर काय कारखान्यावाला भरणार नाही. त्याच्यामुळं आता मस्तपैकी बाहेरच ठेवलं आपल्याला कारखान्याच्या. तर मित्रांनो, आणि संध्याकाळचे वाजले 8 आणि आता भाकर खायचा टाईम झाला. तर मस्तपैकी इथं राईस प्लेट सांगितली, डाळ भात आणि चपाती, मस्तपैकी दणका मारला. असंच खावं लागते मित्रांनो ड्रायव्हिंग लाईनमध्ये. त्याच्यामुळं म्हणतो, ड्रायव्हिंग लाईनमध्ये येत असताना जरासा विचार करून या. आणि चला आता मस्तपैकी फटाफट भाकर गुटका खातो आणि मस्तपैकी झोपतो. आणि आता तुम्ही घ्या फॉलो करून. आणि विषय कसा आहे, तुम्हाला जर आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर करा आणि जाता जाता मस्तपैकी फॉलो करा मित्रांनो. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या जिगरूसोबत. चला बाय.